शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ट्रेमधलं किंवा नर्सरीमधलं किंवा एखाद्या जागेवरती टाकलेलं रोप दुसऱ्या जमिनीमध्ये लावत असतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते झाड त्या जागेवरती कसं सेट होतं आहे, की त्या झाडाला ती जमीन आणि तिथलं वातावरण सूट होतं आहे का नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचे असतात, काही खतं द्यायचे असतात, ती त्याला लागू होणं गरजेचं असतं आणि ते झाड व्यवस्थितपणे त्या जागेवरती सेट होणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ज्यावेळेस आपण लागवड करत असतो कुठल्याही रोपाची, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या मुळ्या ज्या असतात त्या व्यवस्थितपणे त्या जागेला मॅच झाल्या पाहिजेत. म्हणजेच त्या मुळ्यांची व्यवस्थितपणे वाढ झाली पाहिजे. त्यासाठी आपण काही खतं वापरायची असतात, काही औषधं वापरायची असतात, तर ती गरजेनुसार असतात. तर आज आपण टोमॅटोच्या पिकामध्ये किंवा वांग्याच्या पिकामध्ये जी पांढऱ्या मुळीची वाढ होण्यासाठी खतं वापरली जातात किंवा झाडाची व्यवस्थित रोपाची व्यवस्थितपणे वाढ होण्यासाठी ते वाढून त्याच्या फांद्या वगैरे मुळ्यांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी जी खतं वापरली जातात, औषधं वापरली जातात, ती सगळी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण या चॅनलवरती आपण शेतीविषयीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर आपल्या या टोमॅटोला जवळपास 15 दिवस होत आलेले आहेत. यावेळेस आपण बिना मल्चिंगचाच टोमॅटो लागवड केलेली. याच्यामध्ये आपण खुरपणी नाही करणार, याच्यामध्ये आपण तणनाशकच वापरणार आहे. ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पांढऱ्या मुळीची व्यवस्थितपणे वाढ होण्यासाठी आपण काय वापरलं पाहिजे. मी इथून मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं, पण जास्त डिटेलमध्ये सांगितलेलं नव्हतं. त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ व्यवस्थितपणे डिटेलमध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्यासाठी बनवलेला आहे. तर या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण ह्युमिक ॲसिड ड्रिपद्वारे सोडलेलं आहे, जेणेकरून ते आपण ड्रिचिंग मार्फत सोडत असतो. किंवा बऱ्याचदा काय होतं, आपण मागच्या वेळेस एकदा कलिंगडाच्या प्लॉटमध्ये बघितलेलं आहे, आपण जागेवरती झाडाच्या रोपाच्या बुडामध्ये ड्रिचिंग केलेलं होतं. पण आता त्याची काही जरूरत नाही वाटत, कारण हे ठिबकवरती आपण डायरेक्ट जिथं होलं तिथं 6 फुटावरती लागवड केलेली आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण पाणी ड्रिपमधून सोडत असतो, खत सोडत असतो, त्यावेळेस ते बरोबर त्याच्या बुडामध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला ड्रिचिंगची गरज नाही. आपण हे औषध ड्रिपमधूनच सोडणार आहे. तर ह्युमिक ॲसिड आपण एकरासाठी 1 लिटर वापरतो. तर आपला हा अर्धा लिटरचा ते अर्धा लिटर वापरलेलं आहे. अर्धा एकराचा प्लॉट आहे आपला. आणि त्याच्यामध्ये 19-19 पण वापरायचं. ते गरजेनुसार वापरायचं. ज्यावेळेस आपल्याला झाडाची जास्तच पिवळेपणा वाटत असेल, त्यावेळेस आपण जास्त वापरायचं आणि कमी वाटत असेल तर थोडंसं कमी. आणि ते टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यानंतर खताची मात्रा वाढवणार आहे. त्याच्यानंतर आपण फुलांच्या किंवा फांद्यांच्या वाढीसाठी नंतर दुसरा खत सोडणार आहे. आजचं खत एवढंच होतं, जे लागवडीनंतर सुरुवातीच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपण ह्युमिक ॲसिड सोडायचं. त्याच्यानंतर एका आठवड्याच्या गॅपनंतर आपण 19-19 सोडायचं. म्हणजेच ह्युमिक ॲसिडमुळं मुळ्यांची व्यवस्थितपणे वाढ होऊन आपण सोडलेलं नंतरचं जे खत आहे 19-19, ते व्यवस्थितपणे ते झाड कॅप्चर करू शकतं. त्यासाठी आपण थोडा 4-5 दिवसाचा वेळ द्यायचा असतो एका खताच्या नंतर दुसरं खत देण्यासाठी. तर अशा पद्धतीने हा होता आपला टोमॅटोच्या किंवा वांग्याच्या प्लॉटमधला सगळ्यात पहिला डोस. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पिकांमध्ये किंवा तुमच्या टोमॅटोच्या किंवा वांग्याच्या प्लॉटमध्ये कोणती खतं वापरतात ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.